अरे काय अंगाची साबण आणि काय अंगाची अरे साबण 2-2 दिवस आंघोळ होणार नाही तर आमचं. नाही तर साबण नुसतं होती नाही द्यायची हो. लावू का त्याच्यात साबण? बोल. फायनली आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे. इथून आमच्या 2 गाड्या आहेत, जालना टू जगन्नाथपुरी. आमच्या अशा 2 गाड्या आहेत टोटल. आता आम्ही अंबड क्रॉस केलेला आहे. आता घनसंगीच्या दिशेने चाललो आहोत. घनसंगी कुंभार पिंपळगावहून आष्टी, आष्टीहून परभणी आणि परभणीहून देन नांदेड. नांदेडच्या पुढे जाऊन आम्ही कुठेतरी मुक्काम करणार आहोत. बघूया आता. चला. माझे वडील आज पहिल्यांदाच महाराष्ट्र बाहेर येत आहेत. म्हणजे आजपर्यंत ते कधी महाराष्ट्र बाहेर गेलेच नाही. सो त्यांना पण मला हा अनुभव द्यायचा आहे. तर आता माझे पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्ही पण तुम्हाला पण असं वाटत असेल कधीतरी यार आपल्या वडिलांसोबत आपण जावं, पण ते प्रत्येकाच्या नशिबी नसतं मित्रांनो. तुम्ही पण प्रयत्न करा. प्रयत्न म्हणजे काहीच नाही. वडील कुठं पण येतात सोबत. तुम्ही घेऊन जायला तयार राहा. ते कुठं पण येतात. तुम्ही फक्त एकदा म्हणा, नाही आले तर मग बोला. आज खूप म्हणजे माझी पहिलीच राईड आहे ही महाराष्ट्राच्या बाहेर. आणि वडील तर पहिल्यांदाच जात आहे महाराष्ट्र बाहेर. ते कधीच गेले नाहीत. ते ना गाडीवर ना गाडीत ना कशाने ट्रेनने. ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. सो खूप एक्सायटेड आहेत ते पण. हे आहे कुंभार पिंपळगाव. इथून आष्टी आहे 20 किलोमीटरच्या आसपास. आणि आता आष्टीमध्ये आहोत. आता जालना जिल्हा आम्ही क्रॉस करतच आहोत आता. चहा पुढं काहीतच घ्यायचे. बरोबर. एखादी पटांगणातली बघू एखादी हॉटेल मग. चला आता चहा घेण्यासाठी आम्ही ब्रेक करत आहोत छोटा. जास्त किलोमीटर ना लांबड पासून आष्टी किती आहे? आय थिंक 50-20-70 किलोमीटर असं. खूप लवकर आलो तरी पण 70 किलोमीटर. त्या काय तर रोडचं काम चालू दिसतंय. बाबा 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 रे बाबा. पूर्ण धूळच धूळ आहे. वायझर बंद करून घेतलं मी. डोळ्यात जाते धूळ. आपण आता परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय. मी आलोय आता पाथरी मध्ये. जवळ थांबलो होतो आम्ही चहा घेऊन झालेला आहे. एक बसतं बरोबर. जमत का? जमत ना. ओके चला चला चालू आहे आता. काका नांदेडला जायचंय आम्हाला. हा हा पूर्ण येऊन कुठून आहे? हा हा बर बर चल. कोणालाही म्हणायचं सिंगणापूर बर ब्राह्मणगाव फाटा आहे त्या रोडला सरळ बर बर वरी जावं लागतं बरं. थोडं वरी जाऊन इकडे परभणीकडे घुसू नका. वरी बर ठीक पूर्ण म्हणा कोणाला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. चल आता नांदेडला जायचं आम्हाला इथून पूर्ण्याहून नांदेड. ही पूर्णा नदी आहे नांदेडची वाटतं. आम्ही नांदेड जवळ आलो. नांदेड इथून 30 किलोमीटरच्या आसपास आहे. नांदेडच्या भरपूर पुढे जाणार आम्ही. देन मुक्काम करणार मग. खूप कमी टायमामध्ये आम्ही खूप रन जास्त गाठलाय आम्ही. कारण मध्ये एकच ब्रेक घेतलं होतं 100 किलोमीटरला. त्याच्यानंतर ब्रेकच घेतला नाही. आता 100च्या वरती आलो असेल आम्ही. परत 150 आणि पहिले 100 जवळ म्हणजे 210-20 किलोमीटर आम्ही घरापासून आलोय. आणि त्यात मध्ये एकच फक्त चहासाठी ब्रेक घेतलं होतं आम्ही आता नांदेडमध्ये आलोय जय भवानी चौकामध्ये. आता आम्ही चाललोय इतवारा पोलीस स्टेशनला चहा घ्यायला. चला साहेब. चला पोलीस स्टेशन मध्ये आमचा जवळपास 1 तास गेला. इथे गप्पा मारत बसलो होतो. बापरे खूप टाइम लागला इथे. चला
कुठून झालंय, कारण इकडे आलतो रामभाऊचे पाहुणे होते ते, एवढं लांब आलो परत येणं नाही होत, भेट घेऊन जाऊया. नांदेडच्या थोडस पुढं आल्यावर खूप मोठं पॉवर हाऊस लागतंय, खूप भयंकर मोठं आहे. खूप वेळचं चालू आहे, ते संपतच नाही. कोणतं गाव आहे नाही सांगता येणार मला, पण पॉवर हाऊस त्याचं खूप मोठं आहे. आम्ही आता नायगाव मध्ये आहोत, म्हणजे आता हे महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या जवळच गाव आहे. हे रामभाऊच्या पाहुण्यांचं घर आहे. इथं आम्ही जेवण केलं आत्ताच. आता इथं 7:30 वाजले. आमच्या गाड्या तिथं ते त्यांनी सत्कार वित्कार केला, ते आता गाड्याला घातले ना. आम्ही आहोत बिलोली या गावामध्ये. आय थिंक हे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरच गाव आहे. फायनली मित्रांनो, आपण आता महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करतोय. आज पहिल्यांदाच माझे वडील आणि माझी गाडी महाराष्ट्राच्या बाहेर आले. माझे वडील कधी महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेले आतापर्यंत. आहोत निजामाबाद मध्ये, कुठेतरी स्टे साठी थांबणार आहोत, एखादी जागा शोध. आता आपण पुढे कुठेतरी निजामाबाद जवळ. मित्रांनो, आता वाजले 10 आणि मी आहे आता सध्या आंध्र प्रदेश मध्ये. आणि इथेच एक आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे, इथं आम्ही आता स्टे करणार आहोत. मित्रांनो, आपण चाललोय आता इथे टेंट लावायला. हा पहिला मुक्काम आहे, इथे आम्ही आता टेंट लावणार आहोत. एवढं नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा दुसरा दिवस. आम्ही काल इथे आंध्र प्रदेशमधल्या सारंगपूरमध्ये मुक्कामाला राहिलो होतो. आता लगेच आम्ही आत्ता दर्शन घेतले. इथे बजरंगबलीचं मंदिर आहे, दर्शन घेऊन झाले तर आमचे टेंट बेंट सामान पॅक करू आणि आम्ही इथून पुढच्या प्रवासाला जगन्नाथपुरीच्या दिशेने निघूया. चला, धन्यवाद.